नमस्कार मित्रांनो, मी अमित. आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओ. नक्की काय विषय आहे तर हेच मी आपल्याला सांगणार आहे. त्या अगोदर मित्रांनो, आपण जर आपल्या आदेश चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑन करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, बऱ्याच वेळेस बऱ्याच व्यक्ती आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा असेच काहीतरी म्हणून अपलोड करत असतात. जसे की शॉर्ट व्हिडिओ म्हणजे एखादा 30 सेकंदाचा 45 सेकंदाचा व्हिडिओ, जसे की काहीतरी प्रसंग घडलेला आहे अशी व्हिडिओ. आणि लॉंग व्हिडिओ म्हणजे एखादी मोठी क्लिप, म्हणजे 5 मिनिटाची 10 मिनिटाची अशी क्लिप आपण त्यामध्ये अपलोड करत असतो यूट्यूबवर किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर, जसे की फेसबुक असू देत, इंस्टाग्राम असू देत किंवा यूट्यूब असू देत. तर आपली काय इच्छा असते की लोकांनी हे बघावं, आपल्याला व्ह्यूज किती मिळतात. काही वेळेस लोक टाइमपास म्हणून अपलोड करत असतात आणि बरेच लोक त्यातनं पैसे कसे कमवायचे या माध्यमातून अपलोड करत असतात. तर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा असा आहे की आपण यातून पैसे कशा पद्धतीने कमवू शकतो हे आपल्याला माहीतच आहे. जर आपलं यूट्यूब चॅनल असेल तर आपल्याला याबद्दल जास्त काही माहिती सांगायची गरज नाही. पण शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओ म्हणजे नक्की काय? शॉर्ट व्हिडिओजला कमीत कमी 1 लाख व्ह्यूज आले पाहिजेत. मी आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो. शॉर्ट व्हिडिओजला कमीत कमी 1 लाख व्ह्यूज आले पाहिजेत किंवा त्यापेक्षा वर गेले पाहिजेत, तर आपण त्यामधून पैसे योग्य पद्धतीने कमवू शकतो. आणि लॉंग व्हिडिओला कमीत कमी 1,000 ते 15,000 तुमच्या पद्धतीने जेवढे व्ह्यूज येतात तेवढे व्ह्यूज आलेले पाहिजेत. म्हणजे जसे की 1 लाख पर्यंत जरी व्ह्यूज आले तर आपले सबस्क्रायबर योग्य पद्धतीने वाढत जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शॉर्ट व्हिडिओजला 1 लाखाच्या वर व्ह्यूज हे कंपल्सरी लागतात. जर आपला यूट्यूब चॅनल असेल तर त्याचा क्रायटेरिया आपण बघितला असेल. 90 दिवसामध्ये कमीत कमी 1 लाख व्ह्यूज आपल्याला प्रत्येक व्हिडिओला लागतात. म्हणजे जसे की 90 दिवसामध्ये 10 लाख व्ह्यूज आपल्याला लागतात. जसे की आपण बघितले असेल की जर आपण YT स्टुडिओ ओपन केला आणि डॉलरचे चिन्ह जर आपण क्लिक केलं तर आपल्याला कळून येतं की आपल्याला व्ह्यूज हे कशा पद्धतीने लागतात. 4000 वॉच टाइम आपल्याला लागतो. आणि यानंतरनं 4000 वॉच टाइम नंतरनं आपल्याला कमीत कमी शॉर्ट व्हिडिओ जर आपण बनवत असाल तर आपल्याला आता नवीन अपडेटनुसार 10 मिलियन काही लोकांना दाखवत आहे, बऱ्याच व्यक्तींना 100 लाख दाखवत आहे. 100 लाख म्हणजे 1 कोटी व्ह्यूज हे शॉर्ट व्हिडिओजला 90 दिवसामध्ये हे इम्पॉसिबल आहे. ज्यांचे सबस्क्रायबर मिलियनमध्ये आहेत त्यांना ते 100% व्ह्यूज हे मिळून जातात. पण ज्यांचे सबस्क्रायबर नाहीत अशा लोकांना व्हिडिओ जर आपला ट्रेडिंगमध्ये गेला तर 50,000 60,000 काही लोकांना तर 4 लाख 5 लाख सुद्धा व्ह्यूज मिळतात. ह्या व्ह्यूजमधनं आपल्याला सबस्क्रायबर सुद्धा वाढत जातात. अशा लोकांची अपेक्षा असते की या व्यक्तीने शॉर्ट हे अपलोड केले पाहिजेत. म्हणजेच की एका शॉर्ट व्हिडिओजला आपल्याला 1 लाखाच्या वर व्ह्यूज पाहिजेत. आणि लॉंग व्हिडिओ जर असेल तर आपल्याला कमीत कमी 1000 2000 जेवढे आपले वॉच टाइम भरल, म्हणजे व्ह्यूज भरतील तेवढा आपला वॉच टाइम तो कव्हर होत राहतो. याने आपल्याला फायदा लॉंग व्हिडिओत नव्हतो. शॉर्ट व्हिडिओज हे खूप अवघड आहे. जसे की एका व्हिडिओला 1 लाख व्ह्यूज सर्वसामान्य लोकांना, म्हणजे जनरल ज्यांचा चॅनल आहे अशा लोकांना मिळणे इम्पॉसिबल आहे, म्हणजे अशक्य आहे. तर का एवढे व्ह्यूज मिळणे हे का अशक्य आहे? कारण की तेवढे सबस्क्रायबर त्या लोकांचे नसतात, त्यामुळे तेवढे व्ह्यूज मिळू शकत नाही. आणि यूट्यूब सुद्धा जास्तीत जास्त किती लोकांपर्यंत ते सजेस्ट करू शकते, रिकमेंडेड करू शकते किंवा इम्प्रेसिव्ह क्लिक थॉट हे किती लोकांपर्यंत जाऊ शकतो हे यूट्यूब कंपनी आपल्याला YT स्टुडिओ मधून सांगत असते. तर हेच मी सांगतोय तुम्हाला की शॉर्ट व्हिडिओ थोडेसे धोकादायक आहेत. धोकादायक म्हणण्यापेक्षा कमीत कमी आपल्याला ते जमण्यासारखे नाही आहेत, कारण की तेवढे व्ह्यूज आपल्याला मिळणे शक्य नाही. आपल्या चॅनलला किंवा आपल्या शॉर्ट व्हिडिओजला 2000 3000 5000 10,000 पर्यंत व्ह्यूज येतात. पण त्यापुढे आपला व्हिडिओ ट्रेडिंगमध्ये जात नाही, म्हणजेच लोकांना रिकमेंडेड होत नाही. 10,000 पर्यंत गेल्यानंतर ना आपला व्हिडिओ जाऊन थांबतो. की त्याला हेच कारण आहे की त्यापुढे तो व्हिडिओ आपला जाऊ शकत नाही, कारण आपले एक स्टँडर्डपणा किंवा एक पायरी ठरलेली आहे तिथपर्यंत आपला व्हिडिओ जाऊन थांबतो. त्या लोकांपर्यंत व्ह्यूज आपल्याला मिळून जातात. पण त्यांचा टास्क काय आहे, त्यांचा क्रायटेरिया काय आहे की 1 लाखाच्या वर व्ह्यूज पाहिजेत. असे 90 दिवसामध्ये आपण जेवढे व्हिडिओ अपलोड करतात अशा प्रत्येक व्हिडिओजला 90 दिवसामध्ये 100 लाख व्ह्यूज त्यांना पाहिजेत. तर आपला त्या माध्यमातून सबस्क्रायबर हे ऑटोमॅटिक मिळत जातात आणि व्ह्यूजचा टप्पा सुद्धा आपला पूर्ण होऊन जातो. पण 4000 वॉच टाइम आपल्याला खूप अवघड आहे लॉंग व्हिडिओमधून, आणि तो
कशा पद्धतीने, तर लॉंग व्हिडिओ आपला जेवढा कंटेंट चांगला असेल तेवढा लवकरात लवकर आपला वॉच टाइम सुद्धा कंप्लीट होतो आणि सबस्क्रायबर सुद्धा त्यामधून सुद्धा मिळतात. त्यामुळे शॉर्ट किंवा लॉंग हे म्हणण्यापेक्षा लॉंगच व्हिडिओ आपल्याला तेवढा फायदेशीर आहे. कारण की लॉंग व्हिडिओमधनं आपल्याला जरी 10, 15, 20, 100, 200, 5000, 10,000 जेवढे व्ह्यूज मिळतील अगदी लाखापर्यंत ते पूर्ण तिथं काउंट होतात आणि ते मान्य सुद्धा आहेत. आणि लॉंग व्हिडिओजला, शॉर्ट व्हिडिओजला कमीत कमी आपल्याला 100 लाख व्ह्यूज पाहिजेत 90 दिवसामध्ये. लॉंग व्हिडिओजला आपल्याला जेवढे व्ह्यूज मिळतात तेवढे ते काउंटच होतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शॉर्ट व्हिडिओज असतात ह्या शॉर्ट व्हिडिओजला कमीत कमी 100 लाख व्ह्यूज 90 दिवसामध्ये करणं गरजेचं आहे. जे की ज्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत, लाखामध्ये आहेत, त्यांचे ते होऊन जातात. पण ज्यांचे कमी सबस्क्रायबर आहेत अशा लोकांना हे व्ह्यूज मिळत नाहीत. हे सगळ्यात मोठं गरजेचं म्हणजे लक्षात असणं गरजेचं आहे. त्याचं हेच कारण आहे कारण की आपले सबस्क्रायबरच नाहीयेत तर युट्यूब कंपनी आपले किती लोकांना सजेस्ट करणार आहे. आता तुमचे लाखामध्ये सबस्क्रायबर असतील तर ते होऊन जाईल, ते शक्य आहे. पण तेवढे नसतील तर ते शॉर्ट व्हिडिओ बनवण्यापेक्षा आपले लॉंग व्हिडिओ बनवलेले केव्हाही चांगले. कारण की जेवढा वॉच टाइम त्यांचा मिनिटामध्ये कव्हर होतो लॉंग व्हिडिओजचा तेवढा शॉर्टमध्ये सेकंदामध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे 30 सेकंदात असला तर 2 व्यक्तीने बघितलं तेव्हा ते 1 मिनिट आपला काउंट होतो. ते स्क्रोल किती मध्ये करतात, पूर्ण बघतात का, हे महत्वाचं आहे. तसा लॉंग व्हिडिओमध्ये आपला पूर्ण कमीत कमी 2 मिनिटं जरी बघितला कमीत कमी तर ते 2 मिनिटं तिथं काउंट केले जातात. त्यामुळे शॉर्टपेक्षा लॉंग व्हिडिओ बनवणं केव्हाही चांगलं, हेच मी आपल्याला सांगत आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती? तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आजच आपल्या आदेश चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका. धन्यवाद.